So, good morning, students. Today, I am conducting here the part of oxygen. In previous lecture, you know the introduction about the oxygen. Oxygen, that's how the phytohormone. Oxygen काय तर phytohormone, or oxygens are the first growth hormone. So that's are important for the growth of the cell. They help for the cell elongation. Discovery of oxygen. Today we are conducting here the discovery of oxygen. Oxygen ची डिस्कवरी कशी झालेली आहे, त्यात कोणकोणत्या सायंटिस्टचं योगदान लाभलेलं आहे. How the oxygens they are isolated. So see here the four scientists, चार सायंटिस्ट या ठिकाणी आपली डिस्कवरी दिलेली आहे. हा एक पार्ट आहे की जो कुणी डिस्कवर केलेला आहे, डार्विननं. हा सेकंड पार्ट आहे, कुणी डिस्कवर केलेला आहे, बॉयसन जेन्सन. थर्ड पार्ट सायंटिस्ट पाल, and the fourth part discovered by the scientist Wendt. हे काय, हा शूट आहे, वनस्पतीचा शूट आहे किंवा एक त्याचं खोड आहे, शूट. हे त्याचं शूट टीप आहे, त्याला काय म्हणतात, शूट टीप. या शूट टीपला किंवा ह्या खोडाच्या स्टंपला काय म्हणलेलं आहे, कोलिप्टाईल. काय म्हणायचं, कोलिप्टाईल. लक्षात घ्यायचं आहे, कोलिप्टाईल म्हणजे वेगळं काय नाही, खोडाचा शेंडा थोडक्यात. सो दॅट्स ऑफ द कोलिप्टाईल. हे कोलिप्टाईल आहे. और द स्टेम टिप किंवा स्टेमचं टिप आहे, एखाद्या खोडाचा शेंडा आहे तो स्टेम टिप. सायंटिस्ट कुठला आहे, डार्विन. सायंटिस्ट डार्विन आहे. And the particular Darwin, they are studied on the Canara grass. कॅनरा नावाच्या ग्रास किंवा जे गवत आहे त्या गवतावरती त्यांनी प्रयोग केलेला आहे. दे स्टडीड द ट्रॉपिझम. त्यामध्ये त्यांना ट्रॉपिझमचं स्टडी केलेलं आहे. म्हणजे लाईट इफेक्ट काय दाखवतोय ते त्यांना स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये म्हणजे वनस्पतीची वाढ ही प्रकाशाच्या दिशेला होते. हे सनलाईट आहे, सनलाईट. सो कोलिप्टाईल दे आर बेंड टुवर्ड द सनलाईट. कोलिप्टाईल जे आहे किंवा स्टेम टीप जी आहे, स्टेम टीप खोडाचं जे टीप आहे, दे आर ग्रोज टुवर्ड द सनलाईट. ती वाढ कुठे होते, सनलाईटकडे होते, प्रकाशाच्या दिशेला वाढलं जाते. ते त्यानं काय केलं, पुढं टीप दे आर रिमूव्ड. त्याचं खोडाचं टोक त्या ठिकाणी बाजूला काढलं. टिप दे आर रिमूव्ड. शेंडा जो आहे तो शेंडा कट केला, बाजूला काढला. अँड देन दे ऑब्झर्व. आणि त्यानं त्याला ऑब्झर्व केलं, द पर्टिक्युलर टिप कॅनॉट बी बेंड. हे टिप पुढे बेंड होणार नाही. किंवा हे जे कट केलेले एंड आहे, त्या कट केलेल्या एंडला काय ठेवलेलं इथं, लाईट प्रूफ काहीतरी मटेरियल ठेवलं त्यावरती, त्या टोकावरती लाईट प्रूफ असलेलं. लाईट तिथं जाणार नाही, लाईट प्रूफ मटेरियल त्या प्लेसला. देन ऑब्झर्व दे कॅनॉट बेंड. तरी सुद्धा ते बेंड होत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा आहे, तर ह्या टिपमध्ये, शूट टिपमध्ये किंवा कोलिप्टाईल टिपमध्ये, त्या शेंड्यामध्ये काहीतरी केमिकल आहे. काहीतरी केमिकल आहे की जे केमिकल खाली जाते. Certain chemicals they are processed in shoot tip and they are goes down and the particular shoot tip they are bended also. So that's our discovery of Darwin. हे डिस्कवरी कोणाची आहे, तर डार्विनची आहे. त्याला फक्त काय म्हणायचं आहे, ते शूट टिपमध्ये किंवा खोडाच्या टिपमध्ये काहीतरी केमिकल आहे, काहीतरी सबस्टन्स आहे की जो सबस्टन्स त्या ठिकाणी काय होते, सबस्टन्स दे आर गोज डाऊन and therefore the particular tip they are bent toward the light. आणि त्या झाडाचा शेंडा हा लाईटच्या दिशेला वळतोय.
सेकंड डिस्कवरी, पुन्हा दुसरी डिस्कवरी आहे, डिस्कवरी बाय बॉयसेन अँड जेन्सेन. बॉयसेननं स्टडी केलेला आहे इथं. त्याने पण काय केलं आहे, कट द शूट टिप, त्या कोणाचा शेंडा कट केलेला आहे, रिमूव्ह. शूट टिप दे आर रिमूव्ह, बाजूला काढलं, शूट टिप दे आर रिमूव्ह. देन प्लेस जिलॅटिन. जिलॅटिनची एक पट्टी मध्ये ठेवली आहे, त्याच्यावरती पुन्हा शूट टिप ठेवलेलं आहे. म्हणजे शूट टिप कट केला, त्याच्यावरती जिलॅटिन स्ट्रीप ठेवली आणि त्याच्यावरती पुन्हा कट केलेला पीस ठेवलेला आहे. सो प्लेस द जिलॅटिन इन बिटवीन द टिप अँड द शूट. त्या दोघांच्या मध्ये जिलॅटिन ठेवलेलं आहे, जिलॅटिन स्ट्रीप. आणि देन ऑब्झर्व, आणि पुन्हा ऑब्झर्व केलं आणि त्याला युनिलॅटरल लाईट दिली, एका दिशेला लाईट दिली. दॅन बेंडिंग तयार होतं. असं असताना जिलॅटिन स्ट्रीप असताना सुद्धा या ठिकाणी काय होते, द पर्टिक्युलर शूट टिप दे आर बेंड ड्यू टू द युनिलॅटरल स्टिम्युलस ऑफ लाईट. एका दिशेला लाईट दिली तर त्या ठिकाणी त्या दिशेला तिचं बेंडिंग होते. स्टडीड बाय द बॉयसेन अँड जेन्सेन. देन थर्ड सायंटिस्ट कोणता आहे, पाल. थर्ड वन द सायंटिस्ट दे आर द पाल. काय सांगतोय पाल, ही कटिंग द शूट टिप, त्यानं शूट टिप कट केला. कोलेप्टाईल दे आर रिमूव्ड. कोलेप्टाईल टिप बाजूला काढलं. कोलेप्टाईल म्हणजे स्टेम टिप. कोलेप्टाईल म्हणजे काय नाही, स्टेम टिप आहे. स्टेम टिप दे आर रिमूव्ड. अपायकल बड दे आर रिमूव्ड. And the particular bird they are placed on the same stem asymmetrically. हेच त्या ठिकाणी या खोडावरती ठेवलेलं आहे, कट केलेल्या खोडावरती. पण ते कसं ठेवलं आहे, एका बाजूला ठेवलेलं आहे, असिमेट्रिकली. दे आर प्लेस्ड असिमेट्रिकली अँड विदाउट सप्लाय ऑफ लाईट. आणि याला लाईटचा सप्लाय दिला नाही. देन द पर्टिक्युलर दे आर बेंडिंग. तरी सुद्धा या ठिकाणी ते बेंडिंग दाखवते. याचा अर्थ काय, तर ह्या टीपमध्ये काहीतरी केमिकल आहे. या टीपमध्ये काहीतरी केमिकल आहे, ते केमिकल खाली उतरते आणि या बाजूची ग्रोथ होते, इकडच्या बाजूची ग्रोथ होते, त्यामुळे हे बेंड होते. दे आर बेंडिंग विदाउट युनिलॅटरल सप्लाय ऑफ लाईट. ह्याला लाईट दिलेली नसताना सुद्धा या ठिकाणी हे बेंडिंग होते. मी ज्या बाजूला ठेवलंय, ज्या बाजूला टिप ठेवलं त्याच्या अपोजिट साईडला बेंडिंग होते. सो आता स्टडीड बाय द सायंटिस्ट पाल. देन नेक्स्ट द सायंटिस्ट वेंट. पुढचा जो स्टडी आहे तो वेंटचा स्टडी आहे. सायंटिस्ट वेंट काय केलं वेंटनं, हे ऑल्सो रिमूव्ह द शूट टिप. त्यानं सुद्धा त्या ठिकाणी शूट टिप रिमूव्ह केला. शूट टिप यालाच कोलेप्टाईल टिप म्हणा, कोलेप्टाईल टिप्स. आणि हे टिप कशावरती घेतले, हे टिप अगार ब्लॉकवरती घेतले. अगारचा एक ब्लॉक आहे. अगार आईस्क्रीममध्ये वगैरे वापरतात, सॉलिडिफाईंग एजंट म्हणून वापरतात. आईस्क्रीम हे सॉलिड व्हावं यासाठी अगारचे ब्लॉक असतात. त्या ब्लॉकवरती या ठिकाणी हे काय केलं, शूट टिप या प्लेस. हे शूट टिप या ठिकाणी या अगार ब्लॉकवरती त्यांनी ठेवले. फॉर सम टाइम्स ऑर फॉर द पर्टिक्युलर टाइम, काय ठराविक वेळेसाठी या ठिकाणी हे शूट टिप्स या अगार ब्लॉकवरती ठेवले. देन लेटर ऑन टिप जर रिमूव्ह, कोणते टिप्स काढून टाकले आणि त्या अगार ब्लॉक्सचा किंवा अगारचा एक छोटा ब्लॉक बाजूला काढला. द ब्लॉक ऑफ द अगार दे आर रिमूव्ड अँड प्लेस्ड ऑन दी कट स्टेम. आणि कट केलेल्या स्टेमवरती या ठिकाणी हा अगारचा ब्लॉक ठेवला. तो कसा ठेवला, असिमेट्रिकल, म्हणजे यासारखाच. हा जो स्टंप आहे जो एकच ठेवलेला आहे असिमेट्रिकल, तसे या ठिकाणी अगार ब्लॉक त्या स्टंपवरती, समजा हे स्टंप आहे आणि या स्टंपवरती हा अगार ब्लॉक ठेवलेला आहे. Agar block removed and placed on
कट स्टेम, कट कोलेप्टाईल स्टेम असिमेट्रिकली, आणि तो असिमेट्रिकली ठेवला. आणि देन ऑब्झर्व केलं द पर्टिक्युलर स्टेम दे आर बेंडिंग. ते स्टेम त्या ठिकाणी बेंड होते, ज्या बाजूला ठेवलेलं आहे त्याच्या ऑपोजिट साईडला बेंड होते. याचा अर्थ काय? तर या आगार ब्लॉकमध्ये काहीतरी केमिकल आलेलं आहे, या आगार ब्लॉकमध्ये काहीतरी केमिकल आलेलं आहे की जे केमिकल खाली येते इथं आणि या बाजूची ग्रोथ होते, इकडच्या बाजूची ग्रोथ होते, इकडची ग्रोथ झाली, सेल डिव्हिजन झालं आणि मग त्याची बेंड होती किंवा स्टेम दे आर बेंडेड ऑल्सो. मग या आगार ब्लॉकमध्ये उतरलेलं केमिकल हे दुसरं तिसरं काय नसून तो एक हार्मोन आहे. काय हार्मोन? कोणता? ऑक्सिन. द पर्टिक्युलर हार्मोन दे आर द ऑक्सिन. हा कुठून आला हार्मोन? हा आगार ब्लॉकमध्ये कुठून आला? कोलेप्टाईल टीप जे ठेवलेली होती त्या टीपमधून या ठिकाणी खाली उतरलेलं आहे, आगार ब्लॉकमध्ये उतरलेलं आहे. आणि मग आगार ब्लॉकमध्ये ह्या खोडावरती ठेवले, आगार ब्लॉकमधले केमिकल खाली येतं आणि त्यामुळे बेंडिंग होते. आणि ते जे केमिकल सबस्टन्स आहे तो दुसरा काय नसून तो काय आहे? ऑक्सिन. दॅट्स आर द ऑक्सिन. ऑक्सिन दे आर फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट वेंट. हा प्रयोग कशावरती केलेला आहे? एवेना प्लांट्सवरती केलेला आहे. त्यानं काय यूज केलेलं आहे? एवेना कोलेप्टाईल. कोलेप्टाईल म्हणजे शूट टिप्स. एवेनाचे शूट टिप्स घेतली आणि त्या ठिकाणी तो स्टडी केलेला आहे अँड डिस्कवर्ड द वेल नोन फर्स्ट हार्मोन अँड दॅट्स आर द ऑक्सिन. ऑक्सिन इथं उतरल्यामुळं इथल्या सेलमध्ये सेल डिव्हिजन झालं आणि सेल्स वाढल्यामुळे हे बेंडिंग झालेलं आहे. अँड ऑक्सिन दे आर डिस्कवर्ड ऑल्सो. सो या डिस्कवरी कशी आहे मग आता? फर्स्ट ऑफ ऑल डिस्कवरी बाय डार्विन. कशावरती केलेलं आहे? कॅनरा ग्रास. एक गवत आहे कॅनरा ग्रास. ही स्टडीड द ट्रॉपिझम. त्यानं ट्रॉपिझम स्टडी केलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे? तर ज्या बाजूला सूर्यप्रकाश असेल त्या बाजूला ते ग्रास वळते असं. दे आर बेंडिंग ऑल्सो. कोलेप्टाईल दे आर बेंडिंग टुवर्ड द सनलाईट. प्रकाशित दिशेला त्या ठिकाणी त्या खोडाची वाढ होते. ही कटिंग द स्टेम टीप. त्यानं काय केलं? स्टेम टीप कट केलं, बाजूला काढलं. आता बेंड होते का? नाही, दे डू नॉट बेंड. तर हे टीप काय केलं? कवर्ड बाय लाईट प्रूफ. लाईट आत येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यावरती काहीतरी कवर ठेवलेलं आहे. कवर ठेवल्यामुळे बेंड होते का? नाही. याचा अर्थ काय म्हणायचं त्याला? या टीपमध्ये काहीतरी केमिकल आहे. The chemical they are present within the shoot tip and they are goes down. ते खाली जाते and they are for the stem they are bending. Second, Boyson and Jensen. काय केले ने? They cutting the shoot tip. त्यांना shoot tip कट केले. कोलेप्टाईल, त्याला कोलेप्टाईल म्हणा. कोलेप्टाईल tip किंवा shoot tip they are cut. That place gelatin. त्यांना gelatin ठेवलं त्याच्यावरती पुन्हा shoot tip ठेवला. म्हणजे शूट टीप आणि स्टेमच्या मध्ये काय ठेवले? जिलॅटिन ठेवलेले. जिलॅटिन स्ट्रीप दे आर ॲडेड बिटवीन द टिप अँड द कट एंड्स अँड ऑब्झर्व अँड सप्लाय युनिलॅटरल लाईट. आणि एका दिशेला लाईट दिली त्याला. काय झालं? देर इज बेंडिंग. देर इज अ बेंडिंग. याची वाढ प्रकाशाच्या दिशेला होते. इथं पार सायंटिस्ट कोणता आहे? पार. दे आर कटिंग द शूट टीप. त्यानं शूट टीप कट केला आणि तो कसा ठेवला आहे? कट एंडवरती कसा ठेवला आहे? एका साईडला ठेवलेला आहे. शूट टीप दे आर प्लेस्ड असिमेट्रिकल अँड विदाउट सप्लाय ऑफ लाईट. इथं लाईट दिलेली नाही. इवन इन डार्कनेस द शूट टीप और शूट दे आर बेंडेड. शूट दे आर बेंडेड. शूटचं बेंडिंग इथं दाखवत आहे. याचा अर्थ यातनं काही केमिकल खाली येते आणि मग या केमिकलची वाढ होते आणि मग हे शूट टीप बेंड होते. स्टडीड बाय पार. आणि लास्ट स्टडी कोणी केलेला आहे? वेंटनं. वेंटनं काय केलेलं आहे? एवेना नावाच्या प्लांटचे शूट टिप्स तिथं घेतलेले. शूट टिप द्या रिमूव्ड. त्याला कोलेप्टाईल म्हणतात. कोलेप्टाईल कशावरती ठेवले?
agar block होते ठेवले. They are placed on agar block. यातलं केमिकल खाली उतरलं कशामध्ये agar block मध्ये. Tips they are removed. Tips त्यानं रिमूव्ह केले. Then taking the block त्या आगारचा एक छोटासा पीस घेतला त्यानं and placed asymmetrical आणि त्या खोडावरती एका साईडला ठेवला. And observe there is a bending. इथं बेंडिंग झालं. याचा अर्थ काय तर या ब्लॉकमध्ये काहीतरी केमिकल आहे जे कुठून उतरलं या कोलेप्टाईलमधून उतरलेलं आहे. दॅट केमिकल्स आर नथिंग बट द ऑक्सिन. ते म्हणजे हार्मोन आहे तो कोणता ऑक्सिन. डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट वेंट ऑल्सो. सो दॅट्स आर द डिस्कवरी काय डिस्कवरी ऑफ द ऑक्सिन. So here physiological effects or applications of auxins. आता आपण पाहिलं डिस्कवरी ऑफ ऑक्सिन्स आता घेतलेला आहे. आता ऑक्सिनचा रोल काय प्लांटमध्ये ऑक्सिनचा रोल काय आहे त्याचा इफेक्ट काय आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय. क्वेश्चन कसा असेल गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिन. Give the application of auxin. Give the physiological effects of auxin. ऑक्सिनचा प्लांट्समध्ये रोल काय आहे. 2 मार्काला क्वेश्चन येतो. Suppose there is a cell enlargement. Auxins are help for the cell enlargement. सेलची लांबी वाढते, सेल मोठी होते, एनलार्ज होते. ज्या प्लांटवरती ऑक्सिन फवारलं जाईल ज्या प्लांटवरती ऑक्सिन्स फवारलं जाईल त्याची उंची वाढणार आहे. ती प्लांटची वाढ झपाट्यानं होणार आहे. किंवा नॅचरली प्लांटमध्ये ऑक्सिजन तयार होतं की ज्यामुळे त्या ठिकाणी त्या खोडाची लांबी वगैरे वाढणार आहे. इट हेल्प फॉर द सेल एनलार्जमेंट ऑर हेल्प फॉर द सेल इलॉंगेशन. सेलची लांबी वाढेल. आता ऊसाची लांबी वाढते की नाही. ऊस शेतामध्ये लावल्यावर ऊसाची लांबी वाढते, उंच होतो. त्यावरती फवारलेलं असेल ऑक्सिजन्स वगैरे फवारतात त्यावर भर त्या ठिकाणी उंची वाढते. सो फर्स्ट इम्पॉर्टंट दॅट्स आर द हेल्प फॉर द सेल एनलार्जमेंट ऑर द सेल इलॉंगेशन. सेकंडली इट हेल्प फॉर द अपायकल डॉमिनन्स. ऑक्सिजन कुठे आहे शूट टिपमध्ये. कुठे आहे शूट टिपमध्ये. जोपर्यंत शूट टिप आहे हे असंच वरती वाढणार आहे. त्यावेळेस साईडच्या फांद्या फुटणार नाही. ज्यावेळेस हे कट कराल आपण त्यावेळेस साईडच्या फांद्या फुटतील. छटणी करतात आहे की नाही. कंपाऊंडला जी प्लांट असतात ती छटणी करतात. छटणी केली की ते साईडला फुटेल. छटणी नाही केली तर हे असं वरती वाढेल. हे अपायकलमध्ये काय आहे ऑक्सिन. काय आहे ऑक्सिनची डॉमिनन्स आहे. त्याला अपायकल डॉमिनन्स काय म्हणले अपायकल डॉमिनन्स. ऑक्सिन काय प्रेझेंट विदिन द अपायसिस. If the shoot tip they are not removed, जर shoot tip काढला नाही, the lateral buds they are not sprouted. साईडच्या फांद्या जास्त फुटत नाही. त्यासाठी शेंडा कट करतात मग साईडच्या फांद्या फुटल्या जातात. अपायकल डॉमिनन्स. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. सेलची संख्या वाढायची असेल तर या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर होतो. आता हे टिश्यू कल्चर काय आहे टिश्यू कल्चर. थोडेसे टिश्यू घेतल्या एखादा छोटासा ब्लॉक घेतला समजा केळीचा एखादा कोणताचा ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ऑक्सिजन वगैरे टाकलं कुठं टिश्यू कल्चरमध्ये तर या ठिकाणी या ब्लॉकपासून भरपूर सेल तयार होतात. सेलचा मास तयार होतो त्याला कॅलस म्हणायचं. आणि कॅलसला मग पुढं त्या ठिकाणी काय तयार होतात नवीन रोपं तयार होतात. शूट तयार होतं खाली रूट तयार होतं. ही केळीची रोपं थोडक्यात तयार होतात. उदाहरणार्थ घेतलं आपण हे टिश्यू कल्चर. काय आहे टिश्यू कल्चर. मग थोडक्यात छोट्याशा सेल्सपासून या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होते. फास्ट सेल डिव्हिजन होते आणि लूज सेलचा एक पुंजका तयार होतो गट तयार होतो. त्याला कॅलस काय म्हणले कॅलस. हे कुठे तयार होत आहे टिश्यू कल्चरमध्ये. आणि कॅलसपासून मग नवीन प्राणी तयार होतात. मग हा कॅलस तयार होण्यासाठी याच्यावरती ऑक्सिजन टाकलं जातं. ऑक्सिजन द्यायला अप्लाय. ऑक्सिजन हेल्प फॉर द सेल डिव्हिजन. ऑक्सिजन हेल्प फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स अँड फॉर्मेशन ऑफ कॅलस.
in a tissue culture. In a tissue culture. Lateral and adventitious roots they are developed. Lateral roots or adventitious roots they are developed. समजा इथे छोटी रोप आहे आणि याला रूट्स तयार व्हायचे तरी सुद्धा त्या ठिकाणी ऑक्झिन्स वापरलं जातं. Adventitious roots or lateral roots they are developed by the help of the auxins. 2,4-D 2,4-D काय एक ऑक्झिनच आहे सिंथेटिक. कसलं आहे सिंथेटिक. काल घेतले आपण सिंथेटिक ऑक्झिन्स. 2,4-D is one of the synthetic म्हणजे आर्टिफिशियल तयार केलेलं ऑक्झिन आहे. and they are sprayed. हे जे फवारे वापरले जातात मोनोकॉट प्लांटमध्ये. मोनोकॉट प्लांट लावलेला आहे समजा शेतामध्ये काय ज्वारी पेरलेली आहे किंवा गहू पेरलेला आहे किंवा मका पेरलेली आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी हे फवारलं जातं. हे मोनोकॉटला काय होणार नाही पण मोनोकॉट प्लांटमध्ये जे डायकॉट वीड असेल किंवा तण असेल ते मारलं जाईल. 2,4-D they are helpful to killing the dicot weed in a monocot plant. Monocot crop मधलं dicot weed किंवा तण मारण्यासाठी याचा फायदा होतो. 2,4-D are the synthetic हे कसलं आहे सिंथेटिक ऑक्झिन्स आहे. 2,4-D. D for dihydroxy डायथाइल फिनॉक्सी एसिडिक एसिड. 2,4-D. ऑक्झिन्स हेल्प फॉर द फॉर्मेशन ऑफ सीडलेस फ्रूट्स. सीडलेस समजा फळं लागलेली आहेत कोळी फळं लागलेली आहेत आणि त्यामध्ये बिया तयार व्हायला नको आहेत मग त्या झाडावरती त्या ठिकाणी काय ऑक्झिन फवारायचं. द्राक्षाच्या बागा असतात द्राक्षावरती ऑक्झिन फवारलं जातं आणि मग त्या द्राक्ष येतात त्यामध्ये बिया नसतात म्हणजे सीडलेस. कसले सीडलेस. त्या प्रोसेसला पार्थेनोकार्पी काय म्हणले पार्थेनोकार्पी. फॉर एक्झाम्पल ग्रेप्स द्राक्षमध्ये किंवा फॉर एक्झाम्पल ॲपल्स सफरचंदामध्ये बिया नसतात. अलीकडच्या नवीन व्हरायटी अशा आहेत की ज्यामध्ये बिया आपल्याला सापडत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ बनाना केळीमध्ये या ठिकाणी बिया नसतात. सीडलेस. कसले सीडलेस फ्रूट्स दे आर प्रोड्युसेस बाय ॲप्लिकेशन ऑफ द ऑक्झिन्स. ऑक्झिन जर त्या बागावरती फवारलं तर फळं येतील पण त्यामध्ये बिया नसतील. म्हणजे प्रोसेस कोणती पार्थेनोकार्पी. इट प्रमोट द सेल डिव्हिजन. प्रमोट द सेल डिव्हिजन. प्रमोट म्हणजे काय चालना मिळणं. इंड्यूस सेल डिव्हिजन. प्रमोट द सेल डिव्हिजन अँड डिफरन्शिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. खोडामध्ये त्या ठिकाणी कॅम्बियम जे आहे त्या कॅम्बियममध्ये सेल डिव्हिजन फास्ट होतं. खोडामधलं जे कॅम्बियम आहे त्यामध्ये सेल डिव्हिजन फास्ट होतं आणि त्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम वेगळे होतात किंवा सेपरेट दिसायला लागतात. खोडाची जाडी वाढली जाईल. इट प्रमोट द सेल डिव्हिजन अँड इन्क्रीज द कॅम्बियम ऑर डिफरन्शिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. लो कॉन्सन्ट्रेशन. जर ऑक्झिनचं प्रमाण कमी असेल तर काय तयार होत आहेत रूट तयार होत आहेत. रूट इलॉंगेशन. अँड हाय कॉन्सन्ट्रेशन शूट इलॉंगेशन ऑल्सो. लक्षात घ्या. समजा या ठिकाणी हे काय हा कॅलस आहे टिश्यू कल्चरमधला कॅलस आहे. या कॅलसला जर ऑक्झिन कमी वापरलं तर रूट तयार होतील. ऑक्झिन जादा वापरलं तर शूट तयार होतील. शूट म्हणजे स्टेम तयार होईल. स्टेम अपेक्स तयार. थोडक्यात काय म्हणायचं इथं जर ऑक्झिन कमी वापरलं तर रूट इलॉंगेशन होणार आणि ऑक्झिन जास्त वापरलं तर शूट इलॉंगेशन होणार. शूट इलॉंगेशन किंवा त्याला शूटिंग म्हणायचं. इंड्यूस फ्लावरिंग. इंड्युसेस द फ्लावरिंग. झाडांना फुलं लवकर यावी त्यासाठी त्या ठिकाणी काय तर ऑक्झिन फॉर्म. त्याला फॉलियर स्प्रे काय म्हणले फॉलियर स्प्रे. फॉलियर म्हणजे फ्लावर म्हणजे त्या झाडांना फुलं लवकर लागावी त्यासाठी त्या ठिकाणी ते फवारलं तर ऑक्झिन द्या स्प्रे.
कुठल्या टाईपचं ऑक्सिन? सिंथेटिक ऑक्सिन कोणतं? NaA किंवा 2,4-D. नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड किंवा 2,4-D दे आर अप्लाइड फॉर इंड्यूस फ्लावरिंग, स्प्राउटिंग द फ्लावरिंग, म्हणजे फ्लावर लवकर यावे प्लांटला, त्यासाठी त्याचा वापर होतो आहे. प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप. प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप. जी फळं लागणार आहेत झाडांना जी फळं लागणार आहेत ते मॅच्युअर झाल्याशिवाय गळत नाही, म्हणजे फळ गळती होत नाही. काही वेळेस काय होतं, फळं लागलेली आहेत आणि कोवळी असतानाच फळं गळून जातात. मग अशी फळं गळू नये, फळ गळती थांबावी यासाठी या ठिकाणी काय वापरलं जातं? ऑक्सिन्स दे आर स्प्रेड. प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप्स. मग पायनॅपल असेल किंवा इलायची असेल त्यामध्ये फळ गळती कमी व्हावी यासाठी याचा वापर केला जातो. प्रिव्हेंट ॲब्सिशन लेअर. प्रिव्हेंट द ॲब्सिशन लेअर. हे पाही फळ आहे, हे पक्व झालं, हे पक्व झाले की त्याला इथं एक लेअर तयार होतं, त्याला ॲब्सिशन लेअर म्हणायचं. आणि हा लेअर तयार झाला की हे कट होतं आणि हे खाली गळून जातं. पक्व झालं की इथं ॲब्सिशन लेअर तयार होणार आणि हे गळून पडणार. मग पक्व होण्या अगोदर हा लेअर तयार होऊ देत नाही. कोणता? ॲब्सिशन लेअर दे डू नॉट फॉर्म. तुम्ही काय म्हटले? प्रिव्हेंट द ॲब्सिशन लेअर, म्हणजे पान गळती आणि फळ गळती किंवा फूल गळती ह्या ऑक्सिनमुळे होत नाही. ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड. ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड ऑल्सो. समजा सीड आहे किंवा बी आहे, या बिया जर ऑक्सिनमध्ये बुडवल्या तर याची डॉर्मन्सी किंवा याची सुप्त अवस्था ब्रेक होते आणि त्याला त्या ठिकाणी काय होतं? सीड जर्मिनेशन. काय होते? सीड जर्मिनेशन. बिया रुजल्या जातात, सीड जर्मिनेशन होतं, इनिशिएशन. म्हणजे बियाला जर का ऑक्सिनमध्ये बुडवलं आणि जर ते लावलं किंवा ऑक्सिजनमध्ये बुडवलेल्या बिया लवकर त्या ठिकाणी जर्मिनेट होतात, म्हणजे सुप्त अवस्था. त्या बियाची सुप्त अवस्था म्हणजे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी दे आर ब्रेक. डॉर्मन्सी दे आर ब्रेक. इट ऑल्सो हेल्प फॉर द sprouting roots for the cuttings. कटिंग म्हणजे कांड्या, उसाच्या कांड्या असतील, गुलाबाच्या कांड्या असतील, त्या कांड्याला त्या ठिकाणी रूट्स लवकर यावे, रूट लवकर यावेत यासाठी या ठिकाणी ह्या कांड्या ह्या इंडॉल ॲसिटिक ॲसिडमध्ये म्हणजे ह्या ऑक्सिनमध्ये बुडवले जातात आणि मग त्याला लवकर त्या ठिकाणी रूट तयार होतात. So, oxygen they are applied for early rooting. Early rooting. In propagation of cuttings. In propagation of cuttings. So that's the role. Okay? Role of or the application or the physiological effects of oxygens. हे ऑक्सिजनचे रोल आहे. किती मार्कला येणार आहे? 2 मार्कला येणार आहे. भरपूर पॉईंट आहेत. जे तुम्हाला सोपी वाटतील यातले 5-6 पॉईंट सिलेक्ट करा, त्याला टिक मार्क करा आणि त्या पॉईंट घेऊन त्या ठिकाणी थोडंसं 1-2 पॉईंट किंवा वाक्य लिहिली तरी सफिशियंट आहे. 2-2 मार्काला शॉर्ट नोट येत आहे तिथं. क्वेश्चन कसा असेल? राईट ए नोट ऑन द रोल ऑर ॲप्लिकेशन ऑफ ऑक्सिजन किंवा राईट ए नोट ऑन द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा इफेक्ट काय आहे? ऑक्सिजन काय ग्रोथ हार्मोन आहे. इज अ फर्स्ट ग्रोथ हार्मोन. डिस्कवरीमध्ये हा पहिला ग्रोथ हार्मोन आहे. काय काय रोल आहे इन शॉर्टमध्ये? इन शॉर्टमध्ये रोल्स काय दिलं? फर्स्ट इट हेल्प फॉर द सेल एनलार्जमेंट. यामुळे सेल मोठी होईल. सेल एनलार्जमेंट, सेल इलॉंगेशन, इन्क्रीज द लेंथ ऑफ द स्टेम, त्यामुळे पोटाची लांबी वाढेल. सेकंडली अपायकल डॉमिनन्स, म्हणजे शूट टीपमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे
शूट टिप जोपर्यंत तुम्ही रिमूव्ह करणार नाही तोपर्यंत साईडचे बर्ड्स डेव्हलप होणार नाही. दॅट्स आर द अपायकल डॉमिनन्स. मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स, म्हणजे सेलचं मल्टिप्लिकेशन होतं काय झालं तर कॅलस, आणि कॅलसपासून पुन्हा नवीन प्लांट डेव्हलप होते. So in case of tissue culture, kuda tissue culture applied the auxin for cells or tissue and produces the callus. काय तयार होते? Callus. Lateral and adventitious roots. साइडला त्या ठिकाणी रूट्स तयार व्हावे यासाठी या ठिकाणी काय तर ऑक्सिन्स अप्लाय केलं जातं. 2,4-D हे सिंथेटिक ऑक्सिन आहे. 2,4-D तणनाशक, द्विदल तणनाशक आहे. It killing the dicot weed in a monocot crop. Monocot crop मधलं डायकॉट वीड मारण्यासाठी आता हे फवारलं जातं. 2,4-D. समजा शेतामध्ये आता मका लावलेली आहे आणि त्यामधलं तण मारायचं आहे तुम्हाला खाली आलेलं, तर त्यासाठी काय वापरायचं आहे? 2,4-D वापरा. Then produces the seedless, बिया नसलेले, कसले बिया नसलेली फळं डेव्हलप करायची असतील तर त्यावरती ऑक्सिन फवारायचे. द्राक्षेवरती ऑक्सिन फवारा, म्हणजे द्राक्ष कसले येतील? सीडलेस. आता पार्थेनोकार्पी काय करायचे? पार्थेनोकार्पी, बनाना किंवा ग्रेप्स वगैरे. पुढं प्रमोट सेल डिव्हिजन, प्रमोट सेल डिव्हिजन अँड डिफरन्शिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. हे कॅम्बियम डेव्हलप होईल थोडक्यात खोडामधलं आणि झायलेम फ्लोएम डेव्हलप. जर टिश्यूला किंवा कॅलसला लो कॉन्सन्ट्रेशन दिलं तर काय होतं? लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिन काय करणार? रूट इलॉंगेशन. आणि हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिन शूट इलॉंगेशन. इंड्यूस फ्लावरिंग, इंड्यूस फ्लावरिंग म्हणजे झाडांना त्या ठिकाणी जर का ऑक्सिजनचा स्प्रे दिला तर त्याला फ्लावर लवकर लागतं. इंड्युसेस फ्लावर. त्याला फॉलियर स्प्रे, फॉलियर स्प्रे. कोणता फॉलियर स्प्रे आहे? NAA, नॅफ्थॅलिन ॲसिडिक ॲसिड किंवा 2,4-D, दे आर युटिलाइज्ड ऑल्सो. प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फ्रूट फॉल, फळगळती लवकर होत नाही, पक्व होण्या अगोदर फळं गळत नाही. प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर फ्रूट फॉल. प्रिव्हेंट द ॲब्सिशन लॅग, इथं जो ॲब्सिशन लेअर आहे तो लवकर तयार होत नाही, फळ पक्व होण्या अगोदर लवकर तयार होत नाही आणि त्यामुळे फळ लवकर गळत नाही. ब्रेक द डॉर्मन्सी, बियाची डॉर्मन्सी ब्रेक होईल. ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ सीड, बियाची डॉर्मन्सी किंवा सुप्त अवस्था ब्रेक होईल. जर बिया जर कशामध्ये बुडवल्या? ऑक्सिनमध्ये बुडवल्या आणि त्या पुढे बियामधली सुप्त अवस्था ब्रेक होईल आणि त्या बिया लवकर रुजल्या जातील किंवा लवकर जर्मिनेशन होईल. अर्ली जर्मिनेशन दे आर ऑफर. आणि जे कटिंग्स असतील कांड्या, ऊसाच्या कांड्या, गुलाबाच्या कांड्या, ह्या ह्याच्यामध्ये बुडवायच्या. कशामध्ये? ऑक्सिजनमध्ये बुडवायच्या. अँड स्प्राउटिंग द रूट्स, त्याला अर्ली रूटिंग काय म्हणजे आपण? अर्ली रूटिंग दे आर फॉर्म ऑल्सो इन केस ऑफ द कटिंग्स ऑल्सो. So that's are the applications or role